गंगा अवतरणाची एक गोड कथा आहे, तेवढी कथा सांगतो थोडक्यामध्ये आणि नंतर मग पुढे आपल्याला कथा पाहायचीच आहे कृष्ण जन्माची. हो, एक सगर नावाचा राजा होता आणि त्या सगर नावाचा राजा गुरुच्या उपदेशानुसार त्यानं अश्वमेध यज्ञ केला. अश्वमेध यज्ञ, आणि त्या अश्वमेध यज्ञाचा जो घोडा आहे, यज्ञाचे प्रकार आहेत, त्या अश्वमेध यज्ञामध्ये एक घोडा सोडला जातो, घोडा. आणि ते घोडा काहीनं चोरून नेला, काही जणांना, आणि नेऊन चोरून बांधला कपिल नावाच्या साधूच्या आश्रमामध्ये. कपिल साधूच्या आश्रमामध्ये बांधला. 60,000 पुत्र होती त्या राजा सगराला. मी कालच मला वाटते कालच सांगितलं, कोणाला 100 पुत्र, कोणाला 1000 पुत्र. या राजाला 60,000 पुत्र, सगर राजाला 60,000 पुत्र गेले त्या कपिल मुनीच्या आश्रमात. आणि विचारलं त्या कपिल महाराजाला, काय हो महाराज आहेत तुम्ही, आणि आमचा घोडा चोरून आणला तुम्ही यज्ञाचा? अंगावर मारायला धावून गेले. त्याच वेळेला त्या साधूनं, कपिल साधूनं हातातलं भस्म घेतलं आणि त्या सगळ्या 60,000 पुत्राच्या अंगावर टाकलं, आणि ते सगळे पुत्र राख होऊन जागेवर पडले. राख होऊन 60,000 पुत्र राख झाले आणि जागेवर पडले. सगर राजाची दुसरी पत्नी केशिनी, तिचा पुत्र अंशुमान, त्या अंशुमानाचा पुत्र दिलीप, दिलीपचा पुत्र भगीरथ, असे बरेच राजे झाले. बऱ्याच जणांनी प्रयत्न केले त्या पुत्रांना उठवण्यासाठी. 60,000 जे मुलं सगर राजाचे राख होऊन पडले होते, त्यांना उठवण्यासाठी काय अट होती? गंगा आणावी लागेल. गंगा, स्वर्गात राहणारी ती गंगा. कशी आणायची? एक राजा होऊन गेला त्याच सगराच्या वंशामध्ये, त्याचं नाव भगीरथ. त्या भगीरथानं प्रयत्न केले, मोठं कठोर तप केलं, आणि त्यानं त्या गंगेला प्रसन्न करून घेतलं. ही कुठून निघालेली आहे गंगा? भगवान श्री नारायणाच्या पायाच्या अंगठ्यापासून तिचा जन्म, गंगेचा. हा, आणि त्या गंगेला प्रसन्न केलं. ती म्हणली, येते, मी येते, पण आले मी जर सरळ स्वर्गातून खाली पृथ्वीवर जर आपटले तर पृथ्वीला पार करून खाली जाईल म्हणले मी पाताळात, रसातळाला. मग माझा वेग कोणीतरी डोक्यावर, माझा वेग कोणीतरी सावरायला पाहिजे. शंकराला विनंती करा. मग भगीरथानं पुन्हा शंकराची आराधना केली, उपासना केली, आणि ती जटा डोक्यात धारण केली. स्वर्गातून गंगा सरळ कुठं आली? शंकराच्या जटेमध्ये. आणि ती शंकराच्या जटेतून आलेली गंगा गंगोत्री पासून वाहत येते, गंगोत्री पासून. मग त्या ठिकाणी गंगेला आणायला भाग पाडलं भगीरथानं. ज्या ठिकाणी 60,000 पुत्र त्या सगर राजाचे राख होऊन पडले होते, तिथं आणल्याच्या नंतर त्या राखेला स्पर्श झाल्याबरोबर सगळ्या त्या पुत्रांना, 60,000 पुत्रांना मोक्ष मिळाला, मुक्ती मिळाली. म्हणूनच मला सांगा, आपण म्हणतो माणसाचं जे हाडं आहेत, हाडं माणूस मेल्याच्या नंतर, ते हाडं कुठं नेले पाहिजे? गंगेला. आपण म्हणतो गंगेला नेले पाहिजे. का नेले पाहिजे? कारण मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते. तुम्हाला आम्हाला मिळालेली माहित नाही, पण सगर राजाच्या 60,000 पुत्रांना एका क्षणात मुक्ती मिळाली होती, हे त्याचं प्रमाण आहे. म्हणून आपण त्याचं अनुकरण म्हणून आज आपण आपले हाडं, आपल्या पूर्वजांचे हाडं, आपले हाडं नाही, आपल्या पूर्वजांचे, वाडवडिलांचे, हा, आपल्या वाडवडिलांचे हाडं काशीला अस्थी नेतो आपण. काशीला म्हणा, कोणी हरिद्वारला जाईल, कोणी संगमाच्या ठिकाणी प्रयागराजला जाईल, तिथं जाऊन आपण श्राद्ध कर्म करतो. त्यामागं कारण हे की 60,000 पुत्रांचा उद्धार एका क्षणात होतो. मग तुमचं आमचं नाव नाही व्हायला काय झालं? चला, फक्त स्पर्श झाला. स्पर्श झाल्याबरोबर त्यांचा उद्धार झाला. यजल स्पर्श मात्रेण, यज्जल स्पर्श मात्रेण ब्रह्मदंड हतापे सगरात्मजा दिवं जगमू केवलम देह भस्मवे. गंगाजल, फक्त त्या गंगाजलाचा स्पर्श झाल्याबरोबर, शरीराच्या राखेला स्पर्श झाल्यानं सगराच्या सगळ्या पुत्रांना मुक्ती मिळाली. मग मला एक सांगा, गंगेमध्ये जर स्नान केलं तर किती पुण्य मिळत असेल? किती पुण्य मिळत असेल? आपल्या नुसत्या राखेला स्पर्श झाला तर मोक्ष मिळतो. मग त्या गंगाजलाचा स्पर्श जर शरीराला झाला तर
गंगा जलाच्या बाबतीत असं म्हटलं जातं, जे गंगेचं शुद्ध जल पाणी आहे त्याला नुसतं पाणी नाही म्हणायचं, त्याला गंगा जल म्हटलं जातं. आणि तिथं गेल्याच्या नंतर काशीला संगमावर तिथं नुसतं त्याला आपण गंगेला नदी नाही म्हणू शकत, ते लोक लगेच म्हणतात गंगाजी कहिए गंगाजी, गंगाजी बोलिए, गंगाजी का जल. नदीचं पाणी आपण असं म्हटलं ना रागावतात लगेच. गंगाजी का जल, त्या गंगेमध्ये स्नान केल्यानं अनेक पापापासून मुक्ती मिळते. म्हणूनच तिथं कल्पवास म्हटल्या जाते. आता 14 तारखेपासून मकर संक्रांतीपासून तिथं कुंभमेळा चालू होते, कुंभमेळा, आणि 1 महिन्यापर्यंत तिथं गंगेमधल्या स्नानाला अतिशय महत्व आहे. आणि तिथं त्या क्षेत्राच्या ठिकाणी राहणं म्हणजे कुंभाच्या ठिकाणी राहणं, प्रयागला राहणं अतिशय पुण्यदायी मानलेलं आहे. 1 महिन्यापर्यंत तिथं अनेक साधू संत ऋषी मुनी 1 महिना राहतात. आणि आपल्यासारख्याला सुद्धा राहण्यासाठी व्यवस्था केली आहे उत्तर प्रदेश सरकारनं. 1 महिना तिथं राहिलं तर फार मोठं पुण्य आहे असं समजल्या जातं. तो कुंभमेळा दर 12 वर्षांनी होतो, त्याला महाकुंभ म्हटले, महाकुंभ. तो आता यावर्षी 14 तारखेला सुरू होतोय. तर ज्यांना गंगेत स्नान करण्याची इच्छा आहे जाऊ शकता. हो, चला एकदा भजन करू, पुढची कथा ऐकू. श्री राधे गोविंदे भज मन श्री राधे, श्री राधे गोविंदे भज मन श्री राधे, श्री राधे गोविंद भज मन श्री राधे, श्री राधे गोविंद भज मन श्री राधे, श्री राधे गोविंदे भज मन श्री राधे, श्री राधे गोविंदे भज मन श्री राधे, श्री राधे गोविंद भज मन श्री राधे, श्री राधे गोविंद भज मन श्री राधे, श्री राधे जय राधे, श्री राधे जय राधे, श्री राधे जय राधे, श्री राधे जय राधे, श्री राधे गोविंदे भज मन श्री राधे, श्री राधे गोविंदे भज मन श्री राधे, श्री राधे गोविंद भज मन श्री राधे, श्री राधे गोविंद भज मन श्री राधे. श्री राधे जय राधे, श्री राधे जय राधे, श्री राधे जय राधे, श्री राधे जय राधे, श्री राधे गोविंदे, श्री राधे गोविंदे भज मन श्री राधे, श्री राधे गोविंदे भज मन श्री राधे, श्री राधे गोविंद भज मन श्री राधे, श्री राधे गोविंदे भज मन श्री राधे, भज मन श्री राधे. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय 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 श्री राधे.